त्या फाईलमध्ये या शहरामधल्या महानगरपालिकेमध्ये ज्या प्रकारचा भ्रष्टाचार रस्त्यांच्या कामामध्ये 300 ते 400 कोटी रुपयांचा जो झालेला आहे त्या सगळ्याचे पुरावे त्या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत। आणि हे पुरावे आम्ही एकदा नाही याच्या आधी सुद्धा वारंवार त्या ठिकाणी वेगवेगळ्या यंत्रणांना म्हणजे अगदी महापालिकेपासून जिल्हाधिकाऱ्यांपासून सगळ्यांना दिलेले आहेत। त्यात आम्ही अपेक्षा करतो की राज्यामध्ये जनसुरक्षा विधेयक त्या ठिकाणी त्यांनी जे आणलेलं आहे त्या विधेयकाच्या बाबतीमध्ये ते विरोधकांचा आवाज अडपण्याचा प्रयत्न करतायत, पण सत्ताधाऱ्यांमध्येच भ्रष्टाचाराचा फार मोठा आवाज आहे। राज्यामध्ये पहिलं इम्प्लिमेंटेशन जे आहे या बाबतीतलं तरी हा शहरी नक्षलवादच आहे भ्रष्टाचार करणं म्हणजे। त्याच्या अंतर्गत गुन्हे दाखल करावेत, यांना अटक करावी, यांना बेड्या घालून यांना तुरुंगात त्या ठिकाणी डांबण्याचं काम जे आहे त्यांनी ह्या भ्रष्टाचाराच्या विरोधात केलं पाहिजे। या शहरामध्ये ज्या वेळेला किंवा कुठल्याही यंत्रणेकडनं काम होतं रस्त्याच्या बाबतीतलं किंवा अन्य विकासात्मक कामं, ती कामं झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्यावरती इंजिनियर जो आहे शासनाचा तो इन्स्पेक्शन करत असतो, तो त्याचा इन्चार्ज असतो। या सगळ्यानंतर बिल अदा करण्यापूर्वी झालेलं काम जे आहे ते गुणवत्तापूर्ण झालंय काय यासाठीचे काही निकष जे आहेत त्याप्रमाणे त्याची तपासणी केली जाते। यासाठी अहिल्यानगर महानगरपालिकेकरता उच्च तंत्र शिक्षण विभाग चंद्रकांत पाटलांचा जो आहे त्याच्या शासकीय तंत्रनिकेतनकडे ते काम दिलेलं आहे। शासकीय तंत्रनिकेतनची त्या ठिकाणी टीम येते, ते फील्डवरचं सॅम्पलिंग करतात। सॅम्पलिंग केल्यानंतर ते जर ओके असेल तर गुणवत्ता त्या ठिकाणी उत्तम असल्याचं चांगले असल्याचं रिपोर्ट जो आहे प्रमाणपत्र जे आहे ते त्या ठिकाणी दिलं जातं। पण ह्या प्रकरणामध्ये आम्ही ज्या वेळेला आंदोलनं केली, मागण्या केल्या, तक्रारी केल्या, त्यानंतर शासकीय तंत्रनिकेतननं 5 सदस्यांची तज्ज्ञ लोकांची समिती नेमून त्या ठिकाणी जी चौकशी केली त्याचा जो अहवाल पटलावरती आला आहे त्याच्यातनं हे सिद्ध झालेलं आहे की त्यांच्या नावानं त्या ठिकाणी बनावट लेटरहेड शासनाचे, बनावट शिक्के, राजपत्रित अधिकाऱ्यांचे बनावट शिक्के आणि खोट्या सह्या करून जवळपास 776 कामांमध्ये खोटी गुणवत्ता प्रमाणपत्र बनावट पद्धतीचे जोडून त्या ठिकाणी कोट्यावधी रुपयांची बिलं जी आहेत ते लाटली गेलेत। एक लक्षात घ्या की अशा प्रकारचं बनावटीकरण करून खोटे डॉक्युमेंट्स, खोटी प्रमाणपत्र क्वालिटीची केव्हा जोडली जातात की ज्या वेळेला प्रत्यक्ष फील्डवरती केलेलं जे काम आहे विकासाचं ते गुणवत्तापूर्ण नाही आहे तेव्हा। इथे 3-4 प्रकारच्या मोड ऑफ ऑपरेंडर जे आहेत कार्यप्रणाली त्या गुन्ह्याच्या बाबतीत आम्हाला आढळून आल्या की काही कामं अशी आहेत की उदाहरणार्थ ज्या ठिकाणी 25 कोटी रुपयांचं एखादं काम आहे त्या कामामध्ये काम 5-7 कोटी रुपयाचं थातुरमातुर निकृष्ट दर्जाचं करायचं। इथे टेंडर भरावं लागतं। महायुतीचे जे आमदार खोके सरकारचे बसलेले आहेत त्यांच्याकडे आणि 10 ते 40% पर्यंतची टक्केवारी त्या ठिकाणी ते गोळा करतात आणि या टक्केवारीच्या वाटपानंतर त्या ठिकाणी ठेकेदार त्याची टक्केवारी काढतो। महापालिकेचे या ठिकाणी आयुक्तांपासून ते शहर अभियंत्यांपर्यंत आणि अगदी कारकुनापर्यंत हे सगळेजण त्या ठिकाणी टक्केवारी घेतात आणि प्रत्यक्ष फील्डवरचं जे काम आहे ते गुणवत्तापूर्ण होत नाही। ही एक पद्धत। दुसरी पद्धत जी आहे की अगदी अमुक ठिकाणापासून ते तमुक ठिकाणापर्यंतचा रस्ता याला त्या ठिकाणी 1 कोटी रुपये, तमुक ठिकाणापासून ते अमुक ठिकाणापर्यंतचा रस्ता तोच रस्ता त्याला 1 कोटी रुपये, अशा प्रकारचा त्या ठिकाणी काही भ्रष्टाचार झालेला आहे। म्हणून तर ही बनावट टेस्ट रिपोर्टची कागद यांना लागतात ना। खरी कामं जर केली असती तर खरे रिपोर्ट घेतले असते, खरे सॅम्पल घेतले असते, असं कुठेतरी त्या ठिकाणी बसून खोटी कागदपत्र त्या ठिकाणी तयार करण्याची गरज पडली नसते।